नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, अनेक मित्रांचं स्वप्न असतं की त्यांनी आपला छोटासा व्यवसाय सुरू करावा आणि त्या व्यवसायामधून त्यांनी आपला उदरनिर्वाह करावा चांगल्या प्रकारे, परंतु आर्थिक प्रॉब्लेम असल्याने कुठेतरी ते मागे खचत असतात। परंतु राज्य सरकारच्या यशवंतराव होळकर महामेश योजनेअंतर्गत ते शेळ्या आणि मेंढ्या पालनासाठी 75% अनुदान मिळू शकतात शेळ्या व मेंढ्या खरेदी करण्यासाठी। तर कशा पद्धतीने योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकतात, कशा पद्धतीने योजनेची अंमलबजावणी होत असते, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी अशाच राज्य सरकारच्या स्कीम आणि अपडेट्स आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर पाहूया यशवंतराव होळकर महामेश योजना काय आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रात शेती हा पारंपरिक व्यवसाय मानला जातो। तसेच शेतकरी अनेक वर्षापासून शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळ्या व मेंढ्या पालन हा व्यवसाय करतात। त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी, परंतु अलीकडच्या काळात पुष्कळ कारणामुळे असे आढळून आले आहे की राज्यात शेळी व मेंढ्यांची संख्या ही कमी होत चालली आहे। त्यामुळे राज्याच्या शेळ्या व मेंढ्यांची होणारी घट थांबवण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत। त्याचपैकी एक योजना म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना आहे। मित्रांनो, राजे यशवंतराव होळकर महामेश योजना ही 2017-18 या वर्षापासून राज्यातील मुंबई व उपनगर हे 2 जिल्हे वगळून उर्वरित 35 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत एकूण 6 घटक समाविष्ट करण्यात आले आहेत, ज्यात राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेसाठी 45.81 कोटीची निधी ही मंजूर करण्यात आला आहे। महाराष्ट्र स्वयंरोजगारांच्या नवनवीन संधी उपलब्ध करणार या योजनेचा मोठा हेतू आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यास 20 मेंढ्यांवर 1 नर मेंढ्यांचे वाटप केले जाते। त्याचबरोबर मेंढी पालनासाठी खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देखील देण्यात येते। मेंढ्यांना लागणारे जेवढे खाद्य असतं ते कमी पडू नये यासाठी हिरव्या चाऱ्याचा घुरकास बनवण्याकरिता यंत्र खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते। मित्रांनो, ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी मध्यमवर्गीय असल्यामुळे अनेक खरेदीसाठी आवश्यक पैसा नसतो। त्यामुळे 1-2 शेळ्या पाळतात। शेळीच्या माध्यमातून ते त्यांचा दुधाचा किंवा त्यांची स्वतःच्या दुधाचा गरजही पूर्ण करतात। तसेच त्यांना शेती पालन व्यवसायामधून लाभ होत असतो। तसेच महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांना पशुपालन व्यवसायासाठी कायम प्रोत्साहित करत असते विविध योजना राबवून। या योजनेच्या माध्यमातून राज्यात रोजगारांच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत। यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते। सरकारमार्फत या मोठ्या प्रमाणात अनुदान देखील देण्यात येते, जेणेकरून अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, चला तर मित्रांनो, या योजनेची आपण आता A to Z बायोग्राफी पाहूया। या योजनेचं नाव आहे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना, जी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना पशुवर्धन विभाग महाराष्ट्र सरकारचं राबवत असतं। त्यानंतर कोण लाभ घेऊ शकतं तर राज्यातील जे शेतकरी वर्ग असतील ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात। या योजनेचा मूळ हेतू काय तर शेळी मेंढी पालनासाठी 75% अनुदान देण्याचं मूळ हेतू आहे। त्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक विकास करणे या योजनेमागचा हेतू आहे। तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, जी तुम्हाला डिस्प्लेवर वेबसाईटची लिंक दिसत असेल याच्यावर तुम्ही जाऊन डायरेक्ट ऑफिशियली अर्ज करू शकतात। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही देऊन देईल। तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाल आणि तिथे तुम्ही अर्ज करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जसे माहिती की राज्य सरकार प्रत्येक योजना राबवत असतं राज्यामध्ये, त्याच्या मागे काही राज्य सरकारचा हेतू असतो आणि तशाच हेतू या योजनेमागचाही राज्य सरकारचा आहे। तो म्हणजे महाराष्ट्र सरकारमार्फत राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। या योजनेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र आणि बकरी विभाग निगम नोडल एजन्सीच्या रूपात कार्य करत असते। महामेश योजनेअंतर्गत 45.81 कोटी रुपयाची निधी ही मंजूर करण्यात आलेली। महाराष्ट्र सरकारकडून राज्यात शेळी व मेंढी पालन करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना खूप महत्त्वपूर्ण आणि लाभदायक ठरणार आहे। यशवंतराव होळकर महामेश योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारमार्फत मेंढी पालनासाठी लाभार्थ्यांना 75% अनुदान दिले जाते। त्याचबरोबर मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी 50% अनुदान दिले जाते आणि महाराष्ट्रात ग्रामीण तसेच शहरी भागातील शेळी व मेंढी पालनासाठी लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील। या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी तसेच पशुपालनाचे जीवन हे सुधारेल। त्यानंतर या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा एक सामाजिक तसेच आर्थिक विकासही होणार आहे। या योजनेमुळे राज्यातील शेतकरी हे सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील। हाच मोठे वैशिष्ट्य राज्य सरकारने या योजना सुरू करण्यामागचा ठेवलेले आहे। तर तुम्हाला या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत 20 मेंढ्यांवर 1 नर मेंढी अशी मेंढी गटाचे 75% अनुदानावर वाटप
या योजनेअंतर्गत करण्यात येते। मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान दिले जाते। मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान दिले जाते। त्यानंतर हिरव्या चाऱ्याचा गुरखास करण्यासाठी यंत्राची खरेदी करण्यासाठी 50% अनुदान। त्यानंतर पशुखाद्य कारखान्यासाठी उभारण्यासाठी सरकारमार्फत 50% अनुदान दिले जाते। तर अशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड करताना महिलांसाठी 30% व अपंगांसाठी 3% आरक्षण देण्यात आलेले आहे। जरी 100% कोटा असेल तर त्याच्यापैकी 33% कोटा आरक्षण कोटा आहे। त्यानंतर उर्वरित याच्यामध्ये जनरली सगळे अर्ज करू शकतात। तर इथं रिझर्वेशन आहे 33%, 30% महिलांचं आणि 3% आरक्षण आहे अपंगांचं, असे मिळून 33% आरक्षण आहे। त्यानंतर उरलेल्या जागा या सर्वसामान्यांसाठी अवेलेबल आहेत। आता मित्रांनो, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, तर या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील जे रहिवासी असतील तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतील। त्यानंतर राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेचा लाभ केवळ भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांनाच घेता येईल। या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच घेता येईल। या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमचं वय 18 वर्ष ते 60 वर्षे दरम्यान असणं आवश्यक आहे मित्रांनो। त्यानंतर जे इच्छुक शेतकरी मेंढी पालन करण्यासाठी लाभार्थ्याकडे शेड बांधण्यासाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे। अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताच सदस्य सरकारी नोकरी कार्यरत नसावा। या योजनेत अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येईल मित्रांनो। आता तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचा फोटो, जमिनीचे कागदपत्रे, जमिनीसह हिस्सेदार असल्यास ना हरकत प्रमाणपत्र, पशुपालन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, वयाचे प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र, एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत। आता तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली अर्ज करू शकतात। ती वेबसाईट ओपन केल्यानंतर त्यासाठी तुम्हाला अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल। तेथील होम पेजवर महामेश योजनेवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला अर्जकरिता अर्जदार लॉग इन बटनावर क्लिक करावं लागेल। त्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला वरील अटी व शर्ती मान्य करावी लागेल। त्यानंतर या कॅप्चावर टिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा कोड भरून लॉग इन करावे लागेल। त्यानंतर तुमच्यासमोर महामेश योजनेचा अर्ज उघडेल। अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूकपणे भरायची आहे। त्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगलेले ते डॉक्युमेंट सगळे तुम्ही व्यवस्थितरित्या अपलोड करायचे। त्यानंतर व्यवस्थितरित्या सगळी भरलेली माहिती ही क्रॉस चेक करायची आहे। क्रॉस चेक केल्यानंतर तुम्ही नंतर तो अर्ज सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मित्रांनो सगळी माहिती क्रॉस चेक केल्यानंतर तुम्ही एकदा व्हेरीफाय करायची, ती माहिती जे डॉक्युमेंट अपलोड केलेले ते बरोबर आहेत का नाही तेही क्रॉस चेक करून घ्या। त्यानंतर तुम्ही डायरेक्ट सबमिट बटनावर क्लिक करा। त्यानंतर यशस्वीरित्या तुमचा अर्ज सबमिट होईल आणि तुम्हाला मोबाईलवर एक मेसेजही येऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। तुमचंही जरी स्वप्न असेल शेळ्या आणि मेंढ्या पालन करण्याचं तर तुम्ही या योजनेअंतर्गत इझिली तो व्यवसाय करू शकतात। ही माहिती जरी तुम्हाला खरंच आवडली असेल आणि गरजू मित्रांपर्यंत ही माहिती तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।